हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ठाणे महानगरपालिका भरती 2025 वर फोकस करू. ठाणे महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिका पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स, तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, which type of family comes under the male head of the family possessing all powers. आता पहा मित्रांनो, जे स्टाफ नर्स पद आहे त्या पदासाठी काही सोशल संबंधित म्हणजे सामाजिक विषयावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण काही त्या प्रश्नाचा देखील समावेश केलेला आहे, हे लक्षात घ्या. आरआरबी मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात बघा. त्यामुळे तुमच्या या परीक्षेमध्ये देखील प्रश्न टीसीएस विचारू शकतं. टीसीएस घेणार आहे एक्झाम, त्यामुळे हे प्रश्न करणं देखील आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलाय. आता पहा, पुरुष प्रमुख म्हणजे सर्व सत्ता ज्या पुरुषाकडे असते म्हणजे त्याच्याकडे असते असा असणारं कुटुंब आपल्याला सांगायचे, तर ते कुटुंब आहे पॅट्रियार्कल फॅमिली. ओके, राईट आन्सर ऑप्शन 4, पॅट्रियार्कल फॅमिली. ओके, म्हणजे पितृसत्ताक कुटुंब, पुरुष सर्व निर्णय घेतो. समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. ही जी तुमची स्टाफ नर्स मिडवाईफ पदाची परीक्षा येणार आहे त्यासाठी तुमच्या जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये महत्वाचा विषय कोणता आहे तर तो आहे टेक्निकल विषय. टेक्निकल विषय ज्याचा पक्का तो परीक्षेमध्ये 100% बाजी मारणार. आणि तुमच्या परीक्षेसाठी तुमचा अभ्यास अजून सोपा होण्यासाठी आपण जे काही महत्वाचे अति महत्वाचे VIMP जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते टेक्निकल क्वेश्चन्स आपण तुमच्याजवळ घेऊन आलोय. भरमसाठ पसारा आपण घेतले नाही, फक्त महत्वाचे असे आपण 1000 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते आपण बाजूला काढलेले आहेत. ऑल PYQ आहेत आणि हे क्वेश्चन्स आपण तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये देणार आहे. ओके, फुल एक्सप्लेनेशन, 1000 टेक्निकल PYQ क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन. लँग्वेज आहे इंग्लिश. ओके, आणि त्यासोबतच मराठी, अशा दोन्ही लँग्वेज मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. वर इंग्लिश, त्याच्या खाली लगेच मराठी. म्हणजे जर तुम्हाला काही शब्द काही वाक्य जर इंग्लिश मध्ये कळाली नाहीत तर मराठीत ती तुम्ही समजून घेऊ शकता. अशा फॉर्मॅटमध्ये ते प्रश्नसंच आहेत आणि यासाठी अगदी माफक फी आहे, फक्त 79 रुपीज. म्हणजे हा जर प्रश्नसंच तुम्हाला हवा आहे तर तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 79 रुपीज मध्ये, इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, आत्ताच घ्या. ओके, आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो प्रश्न आपण जो स्टाफ नर्स संबंधीचा भाग 2 पाहिला होता त्यामधील प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. व्हॉट इज अ सेल, आन्सर कमेंट करा. फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे. स्टाफ नर्स पदासंबंधीचा जो भाग 2 आहे त्यामध्ये पाहिला आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक इथे आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन व्हिडिओ पहा. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. व्हॉट इज सेल, आन्सर कमेंट करा. समोरचा प्रश्न पाहूया. The couple who are married in the reproductive age is known as eligible couple. Okay, right answer option 4, eligible couple. Okay, त्यानंतर समोरचा प्रश्न, the most common type of stones that occurs in nephrolithiasis is, म्हणजे नेफ्रोलिथियासिस मध्ये सर्वात सामान्य जे स्टोन्स खडे असतात ते कोणते असतात तर पहा, ते असतात कॅल्शियमचे खडे. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 2, कॅल्शियम स्टोन्स. म्हणजे मूत्रपिंडातील सर्वात जास्त खडे कशाचे असतात तर ते असतात कॅल्शियम ऑक्झॅलेटचे. ओके, हे लक्षात घ्या, महत्वाचे आहेत. विचारणार म्हणजे विचारणार. ओके, आणि ते किती असतं प्रमाण, 70 ते 80% प्रमाण असतं, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, the term MRSA in bacteriology stands for. MRSA टर्म आहे ती कशासाठी तर ती आहे मिथिसिलिन रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरेस. ओके, राईट आन्सर ऑप्शन 4, मिथिसिलिन रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरेस. MRSA हा
अँटीबायोटिक रेजिस्टंट जीवाणू आहे जो रुग्णालयातील संसर्गासाठी महत्वाचा आहे. ओके मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा व्हिडिओ बनवण्यामागच्या आपल्या टीमची जी मेहनत आहे ती तुम्हाला दिसत असेल, तर लगेच व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि जे कोणतेही प्रश्न मी व्हिडिओमध्ये विचारत आहे त्याचं आन्सर 100% कमेंट करा. आन्सर केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी यामधीलच 2 प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे आन्सर कमेंट करायचंय. तुम्हाला व्हिडिओ कितपत समजला आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे. समोरचा प्रश्न, the method of helping the individual by encouraging him to discover the reason for his behavior is called. व्यक्तीला त्याच्या वर्तनाचं कारण समजून घेण्यासाठी मदत करण्याची पद्धत आहे, ती पद्धत कोणती आहे? ती आहे कॉग्निटिव्ह थेरपी. राईट आन्सर ऑप्शन 2, कॉग्निटिव्ह थेरपी. ओके, व्यक्तीला स्वतःच्या विचारांमुळे होणाऱ्या वर्तनाचं कारण समजायला मदत करते ही थेरपी. समोरचा प्रश्न विचारतात, सोशलिझमचे प्रश्न विचारतात, सामाजिक. ओके, the first menstrual flow begins at puberty and it is termed as menarche. ओके, राईट आन्सर ऑप्शन 1, मेनार्की. ओके, मासिक पाळीची सुरुवात आणि शेवट काय असतो तर मोनोपॉज. ओके, समोरचा प्रश्न, which is the most reliable means of obtaining nursing knowledge. ओके, नर्सिंग ज्ञान मिळवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग कोणता आहे? तर तो आहे सायंटिफिक रिसर्च. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 4, सायंटिफिक रिसर्च. नर्सिंग ज्ञानासाठी सायंटिफिक रिसर्च सर्वात विश्वासार्ह व वैज्ञानिक पद्धत मार्ग आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर ही व्हिडिओची जी माहिती आपण तुम्हाला देतोय ती तुम्हाला रिलेव्हंट म्हणजे महत्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीच्या, अशाच प्रश्नांचा, अशाच डाटा घेऊन आपण तुमच्या परीक्षेसाठी जवळजवळ 1000 टेक्निकल PYQ क्वेश्चन्सचा प्रश्नसंच बनवलेला आहे आणि हे क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन आहेत. ओके, विथ एक्सप्लेनेशन हे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. 1000 टेक्निकल PYQ क्वेश्चन्स आहेत, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. VIMP ऑल PYQ आहेत भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या कोणत्याही स्टाफ नर्स पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमधून हे प्रश्न घेतले, त्यामुळे VIMP आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज आहेत. प्रश्नसंच हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 79 रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, प्रश्नसंच घ्या, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आता पहा, which grafting of burn wounds are covered with the patient's own skin. ओके, म्हणजे काय तर ज्या जखमा आहेत म्हणजे भाजलेल्या जखमांवर रुग्णाच्या स्वतःच्या त्वचेने केलेलं ग्राफ्टिंग म्हणजे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ऑटोग्राफ्ट्स. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 3, ऑटोग्राफ्ट्स. ओके, म्हणजे स्वतःचीच त्वचा वापरून ग्राफ्टिंग केले जाते त्याला म्हणतात ऑटोग्राफ्ट. ही पद्धत आहे सर्वात सुरक्षित पद्धत आहे. समोरचा प्रश्न, an abnormal accumulation of blood is known as, abnormal accumulation of blood is known as, शरीरात असामान्य पद्धतीने द्रव साठणे याला काय म्हणतात? याला इडेमा म्हणतात. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2, इडेमा. ओके, इडेमा म्हणजे ऊतींमध्ये अतिरिक्त द्रव साठणे. समोरचा प्रश्न, which of the following elements is a polyatomic molecule? पहा, खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल आहे ते सांगायचे, तो आहे सल्फर. राईट आन्सर ऑप्शन 2, सल्फर. सल्फर या एसेट या स्वरूपात पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल म्हणून अस्तित्वात असतो. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, a presenile degenerative disease of the brain affecting the frontal lobe is called. फ्रंटल लोब प्रभावित करणारा प्रीसेनाइल डिजेनरेटिव्ह मेंदू विकार आपल्याला सांगायचा आहे तर तो आहे पिक्स डिसीज. राईट आन्सर ऑप्शन 3, पिक्स डिसीज. ओके, पिक्स डिसीज तर फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया असं म्हणतात त्याला. काय?
फ्रंटोटेम्पोरल डिमेशिया म्हणजे वृद्धत्वादी होणारा मेंदूचा विकार. समोरचा प्रश्न, हु इंट्रोड्यूस द प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स. प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स कुणी शोधलं, कुणी इंट्रोड्यूस केलं, तर तो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे वाटाण्याचं झाड, ग्रेगर मेंडल. राईट आन्सर ऑप्शन 3 ग्रेगर मेंडल. ओके, मेंडल यांनी जेनेटिक्स म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स त्यांनी मांडला आणि त्यामुळेच त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. ग्रेगर मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. समोरचा प्रश्न, which of the following mechanical device is used to support the patient's back. तर ते आहे बॅक रेस्ट म्हणजे रुग्णाच्या पाठीला आधार देण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 बॅक रेस्ट. ओके, रुग्णाला बसवून पाठीला आधार देण्यासाठी हे वापरलं जातं. समोरचा प्रश्न, which hormone increases the blood pressure by constricting arterioles during severe hemorrhage. ओके, तर काय, तर गंभीर रक्तस्रावात धमन्या आकुंचन करून रक्तदाब वाढवणारे हार्मोन कोणते ते सांगायचंय. तर ते आहे अँटी ड्युरेटिक हार्मोन. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 अँटी ड्युरेटिक हार्मोन. ओके, एडीएच बरोबर, एडीएच हार्मोन. समोरचा प्रश्न, the protein present in mucus is mucin. right answer option 2 म्युसिन म्युकसला चिकटपणा व संरक्षणात्मक गुणधर्म देतो. ओके, समोरचा प्रश्न, which one of the following is a natural family planning method. one of the following is a natural family method planning method. कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. प्लॅनिंग मेथड ती आहे ब्रेस्ट फिडिंग. राईट आन्सर ऑप्शन 3 ब्रेस्ट फिडिंग. ओके, ब्रेस्ट फिडिंग ही नॅचरल फॅमिली प्लॅनिंग मेथड आहे, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न, which one of the following experiences does not easily reach to awareness. ओके, तर काय आहे, कोणता अनुभव सहजपणे चेतनेपर्यंत पोहोचत नाही, तर तो आहे अनकॉन्शियस. ओके, राईट आन्सर ऑप्शन 4 अनकॉन्शियस. अवचेतन मनातील जे विचार आहेत ते विचार चेतनेत सहज येत नाहीत. राईट. समोरचा प्रश्न, नॉर्मल रेस्पिरेटरी रेट अँड रिदम इज टर्म ॲज. ओके, नॉर्मल रेस्पिरेटरी रेट अँड रिदम इज टर्म ॲज म्हणजे श्वसनाची सामान्य गती व लय याला काय म्हणतात, युपनिया. राईट आन्सर ऑप्शन 3 युपनिया. युपनिया म्हणजे काय, तर नॉर्मल रेट व रिदमने श्वसन घेणे. समोरचा प्रश्न, मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे, तुमच्यासाठी आपण जे स्टाफ नर्स पद आहे त्या पदासाठी टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केलेली. ओके, टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये तुम्हाला 4 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत. ओके, विथ एक्सप्लेनेशन, एक्सप्लेन केलेल्या या टेस्ट आहेत, हे लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन आहे फुल लेंथ टेस्ट. या 4 ही टेस्टचं फुल एक्सप्लेन आहे म्हणजे क्वेश्चन आहे, क्वेश्चनचं आन्सर, आन्सरचं फुल एक्सप्लेनेशन, जे पर्याय आहेत त्यांचं देखील आपण एक्सप्लेनेशन करणार आहे. अशा पद्धतीने आहे आणि जो टीसीएसचा अपडेटेड पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही टेस्ट घेऊन सॉल्व्ह करायची आहे. खूप महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी फक्त आणि फक्त 99 रुपीज इतकी माफक फी आहे. ओके, त्यामुळे आताच नंबरला मेसेज करा, टेस्ट संबंधीची माहिती घ्या, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. आता पहा, which one of the following is used to assess the quality of nursing care. ओके, तर काय सांगायचंय, नर्सिंग केअरची गुणवत्ता तपासण्यासाठी काय वापरलं जातं, तर नर्सिंग ऑडिट. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नर्सिंग ऑडिट. नर्सिंग सेवांची गुणवत्ता व मानक तपासणीसाठीची प्रक्रिया म्हणजेच नर्सिंग ऑडिट. राईट. समोरचा प्रश्न पाहूया. Which type of communication is followed by video conferencing.
पहा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये कोणतं संप्रेषण प्रकार वापरला जातो विचारतात. ऑडिओ व्हिज्युअल टू वे. राईट आन्सर ऑप्शन 4, ऑडिओ व्हिज्युअल टू वे. ओके, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही मार्गांनी द्विदिशात्मक संवाद साधला जातो. राईट, पुढे पाहूया. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स और व्हायब्रेशन्स पर सेकंड इज कॉल्ड द. एका सेकंदातील जे कंपन आहेत त्या कंपनांची संख्या याला काय म्हणतात ते सांगायचे. तर ते आहे फ्रिक्वेन्सी. राईट आन्सर ऑप्शन 2, फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या ही कशामध्ये मोजतात. हर्ट्झ. हर्ट्झ मध्ये मोजली जाते. समोरचा प्रश्न. द एक्सेसिव्ह वॉमिटिंग ड्युरिंग प्रेग्नन्सी डिटेरियोरेटिंग द हेल्थ ऑफ द मदर इज नोन ॲज. म्हणजे गर्भधारणेदरम्यान होणारी जास्त उलटी ज्यामुळे आईच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्याला काय म्हणतात. त्याला म्हणतात हायपर एमिसिस ग्रॅव्हिडॅरम. ओके, राईट आन्सर ऑप्शन 3, हायपरेमिसिस ग्रॅव्हिडॅरम. ओके, प्रेग्नन्सी मध्ये होणारी सेवर उलटी. समोरचा प्रश्न. विच इज द थिकेस्ट लेयर ऑफ युटेरस. गर्भाशय. युटेरस गर्भाशयाचा सर्वात जाड थर कोणता आहे ते सांगायचंय. तर तो आहे मायोमेट्रियम. राईट आन्सर ऑप्शन 4, मायोमेट्रियम. मायोमेट्रियम हा स्मूथ मसलने बनलेला थर असून तो गर्भाशयातील सर्वात जाड थर आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. विच इज द मोस्ट रिलायबल मीन्स ऑफ ऑब्टेनिंग नर्सिंग नॉलेज. फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे. राईट, तुम्हाला आन्सर कमेंट करायचंय. विच इज द मोस्ट रिलायबल मीन्स ऑफ ऑब्टेनिंग नर्सिंग नॉलेज. आन्सर तुम्हाला कमेंट करायचंय. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. द प्रोटीन प्रेझेंट इन म्युकस इज. ओके, द प्रोटीन प्रेझेंट इन म्युकस इज. फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे. आन्सर कमेंट करा. राईट आन्सर तुम्हाला कमेंट करायचे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमचा जो अभ्यास आहे तो पक्का कधी होतो. तो फक्त एमसीक्यू सॉल्व्हिंग मुळे पक्का होतो. आणि कोणतेही फुकटचे एमसीक्यू सॉल्व्ह करून काही उपयोग आहे का, तर नाही. पण जे तुम्ही जास्तीत जास्त पीवायक्यू सॉल्व्ह करतात तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा रिव्हिजन आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण 1000 टेक्निकल टेक्निकल पीवायक्यू क्वेश्चन्स घेऊन आलोय. ओके, विथ एक्सप्लेनेशन. एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे फक्त क्वेश्चन न देता आपण ते फुल एक्सप्लेन केलेले. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये हे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. क्वेश्चन आहे त्याच्या खाली मराठीमध्ये क्वेश्चन, आन्सरचं ऑप्शन इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला समजण्यासाठी देखील जर एखादा इंग्लिशचा शब्द वाक्य जर नाही समजलं तर ते तुम्ही मराठीमध्ये समजून आपलं मना व्यवस्थित आन्सर पर्यंत पोहोचू शकतात. आणि हा प्रश्न संच तुम्हाला कसा मिळणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि फक्त 79 रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्न संच आपण तुम्हाला देतोय. त्यामुळे आत्ताच या नंबरला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा, हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ठाणे महानगरपालिका भरती 2025 वर फोकस करून ठाणे महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिका पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न, टेक्निकल क्वेश्चन्स अभ्यासलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते सर्व पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.